आपण टॉपिक पाहतोय अल्काइन्स आणि अल्काइन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काइन्स. लास्ट लेक्चरला आपण 9 नंबर केमिकल रिएक्शन पाहिली होती ॲसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स आणि आज आपण पाहतोय 10 नंबर रिएक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट विथ ॲसिडिक अल्काइन्स. तर आज आपल्याला काय करायचं आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन ॲसिडिक अल्काइन्ससोबत करायची आहे. कोणत्या अल्काइनसोबत तर ॲसिडिक अल्काइनसोबत. ॲसिडिक अल्काइन कोणते असतात हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओके, रिएक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. मला सांग, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो जनरली रिप्रेझेंट कसा केला जातो RMgX. दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, हे आर म्हणजे काय असतं तर आर म्हणजे एनी अल्काइल ग्रुप. ओके, और अराइल ग्रुप. तर हे आर म्हणजे काय एनी अल्काइल और अराइल ग्रुप आणि हे एक्स म्हणजे काय तर हॅलोजन ॲटम क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ओके, आणि हा Mg म्हणजे काय सांगा मॅग्नेशियम. समजलं सर ना. तर RMgX म्हणजेच काय असतो ग्रिग्नार्ड रिएजंट असतो आणि याची रिएक्शन आपल्याला करायचे आहे ॲसिडिक अल्काइनसोबत. ओके, याच्यामध्ये आपण एक जनरल रिएक्शन लिहूया. पहा, ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस ॲसिडिक अल्काइन. ओके, प्लस ॲसिडिक अल्काइन. ॲसिडिक अल्काइन कोणता कंपाऊंड तयार होईल तर कंपाऊंड तयार होतो हायड्रोकार्बन. कंपाऊंड कोणता तयार होतो हायड्रोकार्बन. ओके, नीट लक्षात. जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन ॲसिडिक अल्काइनसोबत केली तर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो हायड्रोकार्बन मिळतो. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल समजा आपण ग्रिग्नार्ड रिएजंटचं एक्झाम्पल घ्या. आर म्हणजे काय सांगा तर आर म्हणजे एनी अल्काइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल CH3. पुढे काय सांगा Mg CH3 Mg. पुढे काय एक्स म्हणजे काय एनी हॅलोजन फॉर एक्झाम्पल क्लोरीन. ओके, तर CH3 MgCl म्हणजे मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. तर आपण ग्रिग्नार्ड रिएजंट थोडंसं डिटेलमध्ये आपण कुठे पाहिलं होतं तर अल्केन टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं. ओके, अल्केन टॉपिकमध्ये CH3 MgCl म्हणजे मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड प्लस याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायचं आहे तर ॲसिडिक अल्काइनसोबत करायचे आहे. पहा, ॲसिडिक अल्काइनचं आपण एक्झाम्पल घेऊया. ॲसिडिक अल्काइनचं एक्झाम्पल आहे HC ट्रिपल बॉन्ड CH. ओके, दिस इज ॲसिडिक अल्काइन. कोणता अल्काइन हा ॲसिटिलिन. ॲसिटिलिनचा IUPAC नेम काय इथाइन. ओके, पहा कंपाऊंड कोणता तयार होतो हायड्रोकार्बन तयार होतो. पहा हायड्रोकार्बन कसा तयार होतो पहा नीट लक्षात. कार्बन आणि मॅग्नेशियममध्ये हा बॉन्ड आहे. ओके, मॅग्नेशियमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बनवरती चार्ज कोणता असतो निगेटिव्ह चार्ज आणि ह्या Mg वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. हे आपण अल्केन टॉपिकमध्ये पाहिलं होतं. ओके, आता नीट लक्षात. हा जो अल्काइन आहे तो कोणता आहे ॲसिडिक अल्काइन आहे. ॲसिडिक अल्काइन आपण कधी म्हणतो ज्या अल्काइन्समध्ये sp कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच असतो. आहे ना सर्वांच्या लक्षात. sp कार्बन ॲटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर त्या हायड्रोजनला आपण काय म्हणतो ॲसिडिक हायड्रोजन असं म्हणतो. ओके, आणि हा जो CH3- आहे जो कार्बन मॅग्नेशियमला अटॅच आहे त्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि तो कार्बन काय करतो हा जो ॲसिडिक H आहे तो ॲसिडिक H घेतो. ओके, त्यामुळे काय होणार हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होणार म्हणजे ह्या C वरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह चार्ज येणार. ओके, म्हणजे हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा निगेटिव्ह पार्ट नंतर कोणाला अटॅच होणार ह्या Mg+ला अटॅच होणार. ओके, मग सांगा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल हा CH3- ह्या ॲसिडिक Hवरती अटॅक केला आहे म्हणजे CH3 ह्या CH3ला काय अटॅच होणार हा ॲसिडिक H. तर हा ॲसिडिक H आला कुठून तर ह्या ॲसिडिक अल्काइनमधून आला. ओके, प्लस त्यानंतर शिल्लक करायला पाहिजे MgCl. Mgला काय अटॅच आहे तर Mgला अटॅच आहे Cl. त्यानंतर आता काय अटॅच होईल सांगा तर या C वरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा C ह्या Mgला अटॅच करा C. त्यानंतर ह्या Cला पुढे काय अटॅच आहे ट्रिपल बॉन्ड CH. ओके, तर हा तयार झाला बाय प्रॉडक्ट आणि हा आपला मेन कंपाऊंड हायड्रोकार्बन. पहा CH3H आपण असं पण लिहू शकतो CH3H. हेच आपण असं लिहू शकतो CH4. दिस इज हायड्रोकार्बन. कोणता हायड्रोकार्बन आहे हा अल्केन आहे. कोणता अल्केन आहे हा मिथेन. समजलं सर ना एकदम इझी आहे. पहा ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन जर आपण ॲसिडिक अल्काइनसोबत केली तर काय तयार होतो हायड्रोकार्बन तयार होतो. फॉर एक्झाम्पल मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ इथाइन टू गिव्ह मेन कंपाऊंड मिथेन. ओके, CH4. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 CH2 MgBr. दिस इज कॉल्ड इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड प्लस याची रिएक्शन करायची ॲसिडिक अल्काइनसोबत.
समजा आपण ॲसिडिक अल्काइन हा घेऊया CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, दिस इज कॉल्ड प्रोपाइन. दिस इज कॉल्ड प्रोपाइन. सांग कोणता हायड्रोकार्बन तयार होईल? नीट लक्षात ठेवा. दिस इज sp कार्बनडम. sp कार्बनडमला जो H अटॅच आहे तो H काय आहे? ॲसिडिक H आहे. ओके, आता मला सांग इथे कोणत्या कार्बनडमवरती निगेटिव्ह चार्ज असेल? जो कार्बनडम मॅग्नेशियमला अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो नेहमी. लक्षात ठेवा, याच्यावरती नाही येणार. मॅग्नेशियमला जो कार्बनडम अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. तर हा निगेटिव्ह चार्ज कार्बनडम काय करेल? तर ह्या ॲसिडिक Hवरती अटॅक करेल. म्हणजे हा ॲसिडिक H कोण घेणार? हा CH2 घेणार. पहा काय तयार झालं इथं? CH3 CH2H. ओके, हा जो H आहे तो H कोणता आहे? ॲसिडिक H. म्हणजे हा ॲसिडिक H ह्या C- ला अटॅच होणार. म्हणजे हा पुढं CH2 आणि हा H. समजलं सर्वांना? पुढे शिल्लक काय राहिलं पाहिजे? तर इथे शिल्लक राहिलं Mg आणि Mgला पुढे काय अटॅच होणार? हा Br तर ऑलरेडी अटॅच आहे. आता अटॅच का होणार? हा पार्ट. आता जर ह्या CH2- ना हा H घेतला तर हे दोन इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार? ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार. म्हणजे ह्या सीवरती कोणते चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. आणि हा निगेटिव्हली चार्ज कार्बन ह्या Mgला अटॅच होणार. पहा Cला पुढे काय अटॅच आहे सांगा? ट्रिपल बॉन्ड C आणि ह्या Cला परत CH3. ओके, तर हा तयार झाला बाय प्रॉडक्ट आणि हा आपला मेन कंपाऊंड. मला सांग CH2H म्हणजे आपण असं लिहू शकतो. CH2H म्हणजेच आपण हे असं लिहू शकतो CH3 अँड द नेम ऑफ दिस हायड्रोकार्बन इज इथेन. समजले सर्वांना? परत एकदा पहा. इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ ॲसिडिक अल्काइन फॉर एक्झाम्पल प्रोपाइन टू गिव्स इथेन. समजलं सर्वांना? तर काय करायचं? फक्त कोणताही तुम्हाला ग्रीक नायट्रोजन दिला तर काय करायचं? ॲसिडिक H काय करायचं? जो निगेटिव्हली चार्ज कार्बन आहे ग्रीक नायट्रोजनमधला त्याला अटॅच करायचा. ॲटोमॅटिक हायड्रोकार्बन तयार होईल. ओके, नोट करा. आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय दिलेला आहे? आयडेंटिफाय X अँड Y इन दी फॉलोविंग रिएक्शन. तर आपल्याला ही एक रिएक्शन दिले आणि ह्या रिएक्शनमधले X आणि Y कोणते आहेत ते आपल्याला विचारले. ओके, तर पहा फर्स्ट कंपाऊंड हा आपल्याला कोणता दिला आहे? दिस इज कॉल्ड आयोडोबेन्झिन. ओके, दिस इज आयोडोबेन्झिन. ॲरोवरती काय लिहिलं आहे? Mg ड्राय तर लिहिलं आहे. सांग काय रिएक्शन होईल? एकदम सिम्पल आहे. ऑलरेडी आपण ह्या रिएक्शन्स अल्केन टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत. ओके, फक्त काय करायचं आहे? ह्या बेन्झिरिंगमध्ये आणि ह्या आयोडीनमध्ये ह्या Mgची ॲडिशन करायची. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय मिळेल? ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, हां बेन्झिन रिंग ॲज इट इज, बेन्झिरिंग ॲज इट इज. फक्त काय करायचं आहे? आयोडीनमध्ये आणि बेन्झिरिंगमध्ये कशी ॲडिशन करायची? Mgची. ओके, तर हा तयार झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता? फिनाइल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, आता पहा हा आपला X कंपाऊंड आहे. दिस इज X कंपाऊंड. दिस इज X कंपाऊंड ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, फिनाइल मॅग्नेशियम आयोडाइड याचं नाव आहे. ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटचं नाव काय? फिनाइल मॅग्नेशियम आयोडाइड. त्यानंतर याची रिएक्शन परत काय सोबत केले? CH3C ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज प्रोपॅन. ओके, म्हणजे ॲसिडिक अल्काइनसोबत रिएक्शन केले. मग सांग काय होणार? आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियमला जो कार्बन अटॅच असतो त्याच्यावरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या Mgवरती पॉझिटिव्ह चार्ज. हा निगेटिव्हली चार्ज कार्बन काय करेल? हा जो ॲसिडिक H आहे तो ॲसिडिक H घेईल. ओके, म्हणजे ह्या कार्बनवरती चार्ज कोणता येणार सांगा? तर पहा इथे काय आहे? H+ आहे आणि इथे C- आहे. तर हा निगेटिव्हली चार्ज कार्बन काय करेल? हा H पॉझिटिव्ह घेणार. ओके, म्हणजे ह्या सीवरती काय येणार? निगेटिव्ह चार्ज. तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा निगेटिव्ह पार्ट ह्या Mgला अटॅच होणार. ओके, मग सांगा आपल्याला Y कंपाऊंड कोणता मिळेल? हां, ह्या कार्बनला हा H अटॅच होईल. तो H आपण इथं अटॅच करूया. ओके, हा H प्लस आणि दुसरा जो प्रोडक्ट मिळाला आपल्याला तो कोणता असेल? बाय प्रोडक्ट. पण आपल्याला तो नाही लिहायचा. तर आपला मेन कंपाऊंड कोणता आहे? हायड्रोकार्बन. सांग कोणता हायड्रोकार्बन आहे हा? दिस इज कॉल्ड, नीट लक्षात ठेवा, हा जो हायड्रोकार्बन आहे तो आहे Y. सांग याचं नाव काय आहे? दिस इज बेन्झिन. दिस इज बेन्झिन. हा तुम्ही H दाखवलं तरी चालेल, नाही दाखवलं तरी पण चालेल. समजले सर्व ना? X कंपाऊंड कोणता आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि Y कंपाऊंड कोणता आहे? बेन्झिन. हा पण हायड्रोकार्बनच आहे C6H6. त्यानंतर पहा हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2008 विचारला आहे. हां, क्वेश्चन काय आहे? द ट्रीटमेंट ऑफ CH3MgX म्हणजेच हा काय? ग्रिग्नार्ड रिएजंट आहे विथ CH3C ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज प्रोपाइन प्रोड्युसेस. म्हणजेच काय? जर CH3MgXची रिएक्शन CH3C ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे प्रोपाइनसोबत झाल्यानंतर काय तयार होईल ते विचारलं आहे. सांगा काय तयार होईल? तर आपल्याला माहिती आहे ह्या CH3वरती चार्ज कोणता असेल? निगेटिव्ह चार्ज. ह्या Mgवरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि हा काय आहे? ॲसिडिक H आहे.
तर हा CH3 मायनस काय करेल ॲसिडिक एच घेईल म्हणजे हा CH3 मायनस काय करणार हा ॲसिडिक एच घेणार म्हणजे हा CH3 मायनस आणि हा एच काय तयार होणार CH4 तयार होणार हायड्रोकार्बन तयार होणार म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे डी ऑप्शन इज करेक्ट समजलं सर्वांना नोट करा हे ह्या रिएक्शनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे होमवर्क नोट करा हां 11 नंबर रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ हायपोहॅलस ॲसिड तर आपल्याला काय करायचं आहे अल्कानमध्ये HOX ची ॲडिशन करायची आहे HOX म्हणजेच काय हायपोहॅलस ॲसिड ओके तर हायपोहॅलस ॲसिडची ॲडिशन आपल्याला अल्कानमध्ये करायची आहे ओके तर फर्स्ट आपण हे पहा हायपोहॅलस ॲसिडचं प्रिपरेशन म्हणजे HOXचं प्रिपरेशन तर काय करायचं आहे पहा वॉटर घ्यायचं आहे H2O वॉटर आणि वॉटरची रिएक्शन करायची X2 सोबत तर X2 म्हणजे काय हॅलोजन तर X2 म्हणजे काय हॅलोजन ओके ह्या वॉटरमध्ये काय असतो H+ आणि OH मायनस तर हा H+ आणि इथला एक X काय तयार होईल सांगा HX तयार होईल HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड ओके इथे शिल्लक करायला सांगा HO शिल्लक राहिलं आणि इथे शिल्लक राहिलं एक X म्हणजेच हा काय तयार झाला HOX म्हणजेच हायपोहॅलस ॲसिड तयार झाला ओके वॉटरची रिएक्शन जर आपण हॅलोजनसोबत केली तर काय तयार होतं हायपोहॅलस ॲसिड तयार होतो फॉर एक्झाम्पल H2O ची रिएक्शन जर आपण Cl2 सोबत केली क्लोरीन सोबत केली तर काय तयार होईल सांगा HOCl तयार होईल प्लस HCl अँड दिस इज कॉल्ड हायपोक्लोरस ॲसिड ओके जर समजा आपण H2O ची रिएक्शन ब्रोमीन सोबत केली Br2 सोबत केली तर सांग कोणता हायपोहॅलस ॲसिड तयार होईल HOBr तयार होईल ओके HOBr प्लस HBr ओके दिस इज कॉल्ड हायपोब्रोमस ॲसिड ओके हायपोब्रोमस ॲसिड आणि यांची रिएक्शन आपल्याला कोणासोबत करायचे अल्कानसोबत करायचे ओके याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया एक्झाम्पल फर्स्ट नीटले शेड खूप इम्पॉर्टंट आहे CH ट्रिपल बॉन्ड CH ओके CH ट्रिपल बॉन्ड CH दिस इज ॲसिटिलिनचा IUPAC नेम काय इथाईन हा जो इथान आहे तो इथाईन कसा आहे अनसिमेट्रिकल ओके अनसिमेट्रिकल अल्काइन आहे प्लस आपण याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हायपोक्लोरस ॲसिडची रिएक्शन करूया HOCl ओके HOCl हा HOCl कसा तयार झाला तर H2O प्लस Cl2 तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि JMS एक्झाममध्ये HOCl देतील किंवा त्याच्याऐवजी काय देतील फक्त H2 आणि Cl2 देतील समजलं सर्वांना इथाईन देतील आणि ॲरोवरती म्हणजे कोणताही तुम्हाला अल्काइन देतील आणि त्या पुढे ॲरो करतील आणि ॲरोवरती लिहितील H2O प्लस Cl2 तर H2O प्लस Cl2 म्हणजेच काय असतं HOCl असतं हे लक्षात ठेवा आता पहा इथे काय आहे HO आणि Cl मध्ये बॉन्ड आहे विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन और क्लोरीन ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि त्यामुळे OH वरती चार्ज कोण देणार निगेटिव्ह चार्ज आणि Cl वरती चार्ज कोण देणार पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे याचा अर्थ हा जो रिएजंट आहे हा जो इथान आहे तो इथान कसा आहे सिमेट्रिकल ओके इथान इज सिमेट्रिकल अल्काइन आणि हा जो रिएजंट आहे तो रिएजंट कसा आहे सांगा अनसिमेट्रिकल आहे तुमचा अल्काइन सिमेट्रिकल आहे आणि रिएजंट अनसिमेट्रिकल आहे तर इथं रूल यूज करायचं का तर इथं रूल यूज करायचं नाही दोन्ही अनसिमेट्रिकल असतील तर मार्कोनी कुप्स रूल यूज केला तर चालतो ओके मग आता मला सांग OH मायनस तुम्ही कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच करणार आणि Cl प्लस कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच करणार कुठे अटॅच करू शकतो आपण ओके समजा आपण OH मायनस इथे अटॅच केला तर आपल्याला Cl प्लस हा इथे अटॅच करला समजलं सर्वांना ॲडिशन केल्यामुळे करणार यातला एक बॉन्ड रिमूव्ह होणार म्हणजे बॉन्ड कोणता राहणार डबल बॉन्ड राहणार कारण ट्रिपल बॉन्ड आहे ना ट्रिपल बॉन्ड असेल आणि जर त्यामध्ये जर ॲडिशन झाले तर एक बॉन्ड रिमूव्ह होणार डबल बॉन्ड राहणार CH डबल बॉन्ड CH ओके ह्या कार्बन टर्मला काय अटॅच केला आपण OH समजलं सर्वांना आणि हा जो Cl आहे तो Cl ह्या कार्बन टर्मला अटॅच झाला आहे Cl तर आपल्याला मिळाला हा फर्स्ट कंपाऊंड ओके समजलं सर्वांना त्यानंतर अजून कार्बनमध्ये पाय बॉन्ड आहे अजून कार्बनमध्ये अनसॅच्युरेशन आहे याचा अर्थ अजून एक काय होणार HOCl ॲड होऊ शकतो याच्यामध्ये HOCl OH मायनस आहे Cl प्लस आहे ओके आता इथे मात्र तुम्हाला काय करावं लागेल मार्कोनी कुप्स रूल यूज करावं लागेल का सांगा बरं इथे आपण यूज केलं नाही आणि इथे आपण यूज करतोय रिझन काय सांगा तर आता हा काय तयार झाला अल्केन तयार झाला कार्बन डबल बॉन्ड ओके मग हा कसा सांगा अनसिमेट्रिकल आहे हा पण अनसिमेट्रिकल म्हणून आपण काय यूज करतोय मार्कोनी कुप्स रूल तसं इथं नव्हतं हा सिमेट्रिकल आहे हा अनसिमेट्रिकल आहे
त्यामुळे रूल आपण इथे यूज केलेला नाही आहे. मग मला सांगा मार्कोनी ग्रुप्स रूलनुसार निगेटिव्ह पार्ट तुम्ही अटॅच कुठे करणार? इथे सर्वांच्या लक्षात OH मायनस कुठे अटॅच होणार सांगा? तर OH मायनस अटॅच होणार ह्या कार्बन टर्मला आणि हा जो Cl प्लस आहे तो Cl प्लस अटॅच होणार ह्या कार्बन टर्मला. इथे सर्वांच्या लक्षात Cl प्लस काय करा? ह्या कार्बन टर्मला अटॅच करा. पहा कोणता कंपाऊंड तयार झाला? नीट लक्षात कंपाऊंड कोणता तयार झाला? पहा CH. कोणता CH लिहिला मी इथं? हा CH लिहिला आहे. ह्या CHला ऑलरेडी काय अटॅच आहे? Cl अटॅच आहे. त्यानंतर हा पण Cl ह्या कार्बन टर्मला अटॅच होईल Cl. त्यानंतर इथे बॉन्ड कोणता राहणार? सिंगल बॉन्ड राहणार CH. पहा ह्या CHला ऑलरेडी एक काय अटॅच आहे? OH ग्रुप अटॅच आहे आणि हा आता सेकंड OH ग्रुप त्याला अटॅच होणार. हा सेकंड OH. समजतं ना सर्वांना? आता सांगा हा जो कंपाऊंड तयार झाला आहे हा कंपाऊंड कसा आहे? अनस्टेबल. दिस इज अनस्टेबल कंपाऊंड. दिस इज अनस्टेबल कंपाऊंड. का अनस्टेबल आहे सांगा? कारण एकाच कार्बन टर्मला 2 OH ग्रुप अटॅच आहेत आणि हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. जर एकाच कार्बन टर्मला जर 2 OH ग्रुप अटॅच असतील तर तो जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असेल तर याच्यामधून काय होणार? डिहायड्रेशन होणार. डिहायड्रेशन म्हणजे काय? तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके. आता वॉटर मॉलिक्यूल फक्त आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. हा जो OH आहे तो OH आपण असं लिहा थोडा वेळ. O आणि H मध्ये काय आहे? सिंगल बॉन्ड आहे. तो बॉन्ड करणार इथे शिफ्ट होणार. कार्बनची व्हॅलेन्सी 5 होणार. त्यामुळे हा जो OH आहे तो OH हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडणार. ओके. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडणार. हा OH मायनस काय करेल? हा जो H आहे ऑक्सिजन अटॅच तो H घेईल. म्हणजे हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला सांगा? H2 रिमूव्ह झाला. इथे कंपाऊंड कोणता शिल्लक राहिला पहा? Cl. सिंगल बॉन्ड CH. Cl. पुढे सिंगल बॉन्ड C मध्ये आणि O मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. ह्या Cला पुढे काय अटॅच आहे? हा H. ओके. पहा CH Cl सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OH हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. ओके. मला सांगा C डबल बॉन्ड OH हेच आपण अजून असं लिहू शकतो CHO. ओके. आता 2 कार्बन टर्मची चेन तयार झाली. ओके. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. दिस इज सेकंड कार्बन टर्म. याला फर्स्ट का म्हणलं आपण? कारण हा अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्डिहाइड ग्रुपची प्रायोरिटी जास्त असते. दिस इज फंक्शनल ग्रुप. ओके. मग सांगा IUPAC नेम काय येतं? सेकंड कार्बन टर्मला 2 Cl अटॅच आहेत त्यामुळे काय येणार? 2 डायक्लोरो. ओके. 2 डायक्लोरो. त्यानंतर 2 कार्बन टर्म आहेत त्यामुळे इथ कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे ANE. त्यानंतर हे ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? AL. कारण अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचा सफिक्स आपण काय लिहितो? AL. इथे कॉमा येईल इथे डॅश येईल. म्हणजे कोणतं कंपाऊंड तयार झाला? 2 डायक्लोरो इथेनॉल हा कंपाऊंड तयार झाला. समजले सर्वांना? नोट करा. हे याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल आहे प्रोपाईनचं. ओके. पहा कोणता अल्काइन दिला आपल्याला? प्रोपाईन. आणि ॲरोवरती काय लिहिले? H2O प्लस Br2. सांग H2O प्लस Br2 म्हणजे काय असतं? HOBr. ओके. आलं सर्वांच्या लक्षात? HOBr. ओके. HOBr. दिस इज कॉल्ड हायपोब्रोमस ॲसिड. तर इथं OH मायनस आहे Br प्लस आहे. समजलं? OH वरती निगेटिव्ह चार्ज काय? कारण ऑक्सिजन हा ब्रोमिनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. दिस इज प्रोपाईन. दिस इज प्रोपाईन अँड दिस इज हायपोब्रोमस ॲसिड. मला सांगा हा जो प्रोपाईन आहे तो प्रोपाईन कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. ओके. आणि हा जो हायपोब्रोमस ॲसिड आहे तो सुद्धा कसा आहे? अनसिमेट्रिकल आहे. दोन्ही अनसिमेट्रिकल आहेत. तर ॲडिशन कोणत्या रूलनुसार करायची? मार्कोनी ग्रुप्स रूल. ओके. यम रूल. यम रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन टर्म विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा OH मायनस अटॅच कुठं होणार? Cला. मग हा जो Br प्लस आहे तो Br प्लस अटॅच कुठं होणार? ह्या CHला. ॲडिशन केल्यामुळं एक बॉन्ड रिमूव्ह होणार. कोणता बॉन्ड होणार? डबल बॉन्ड होणार. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल इथे? CH3 पुढे C. मग ह्या Cला अटॅच करणार OH. त्यानंतर इथे राहणार डबल बॉन्ड पुढे CH आणि CHला काय अटॅच होणार? Br. ओके. अजून कार्बन डबल बॉन्ड आहे. अजून अनसॅच्युरेशन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये अजून एका HOBrची ॲडिशन होऊ शकते. ओके. इथे आपण काय करतोय? सेकंड HOBr आपण ॲड करतोय. ओके. OH मायनस आहे Br प्लस आहे. OH मायनस तुम्ही अटॅच कुठे करणार? तर OH मायनस तुम्ही ह्या Cला अटॅच करणार आणि Br प्लस तुम्ही ह्या कार्बन ॲटमला अटॅच करणार. ओके. मग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? CH3 पुढे C. मग ह्या Cला ऑलरेडीच हा OH अटॅच आहे. त्यानंतर अजून एक आता OH ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल. ओके. OH. इथे राहणार होता सिंगल बॉन्ड CH. ह्या CHला ऑलरेडी एक Br अटॅच होता
आता परत एक BR होईल म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. हा जो कंपाऊंड तयार झाला आहे तो कंपाऊंड स्टेबल आहे का नाही आहे. हा कंपाऊंड कसा आहे अनस्टेबल आहे कारण एकाच कार्बनला 2 OH ग्रुप अटॅच आहेत. ओके लगेच काय होणार मग डिहायड्रेशन होणार. डिहायड्रेशनचा मिनिंग आहे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके O आणि H मध्ये बॉन्ड आहे. हा बॉन्ड काय होणार इथे शिफ्ट होणार. ह्या साईडचे बॅलन्स 5 होणार त्यामुळे हा OH काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल. मग ह्या O वरती चार्ज कोणत्या राहणार निगेटिव्ह चार्ज येणार म्हणजे हा OH मायनस काय करेल हा H घेईल. हा OH आणि हा H असा मिळून हा तयार झाला वॉटर. इथे शिल्लक करायला पाहिजे तर इथे शिल्लक राहिलं CH3 पुढे C डबल बॉन्ड O. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला ना म्हणजे C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. पुढे CH आणि CHला काय अटॅच आहेत हे 2 ब्रोमीन. ओके तर हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. या कंपाऊंडचा IUPAC नेम काय लिहिता येईल. आता हा केटोन आहे आलं तुमच्या लक्षात. पहा C डबल बॉन्ड O आणि त्याच्या दोन्ही साईडला कार्बन आहेत म्हणजे हा केटोन आहे. नंबरिंग कुठून करणार तुम्ही नंबरिंग तुम्हाला ह्या एंडकडनं करावं लागेल. ह्या एंडकडनं नाही करायचे ह्या एंडकडनं. ओके 1 2 3. ओके 1ला हे 2 ब्रोमीन अटॅच आहेत त्यामुळे आपण असं लिहू शकतो 1 1 डायब्रोमो 1 1 डायब्रोमो. टोटल कार्बन 3 प्रोब कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE हे E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो ONE कारण हा कीटोन आहे. कीटोनचं सफिक्स आपण काय लिहितो ONE आणि ONE लिहिण्यापूर्वी C डबल बॉन्ड O ची पोझिशन 2. ओके इथं कॉमा डॅश डॅश डॅश. कोणता कंपाऊंड तयार झाला 1 1 डायब्रोमो प्रोपॅन टू ONE. समजले सर्वांना नोट करा हे. याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे व्हॉट इज दी प्रोडक्ट फेन ॲसिटिलीन रिएक्ट्स विथ हायपोक्लोरस ॲसिड. जर ॲसिटिलीनची रिएक्शन हायपोक्लोरस ॲसिडसोबत झाली तर कोणता प्रोडक्ट तयार होईल. तर हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे IIT 2002 मध्ये. ओके कोणता प्रोडक्ट तयार होईल जर ॲसिटिलीनची रिएक्शन हायपोक्लोरस ॲसिडसोबत केली. ॲसिटिलीनचं स्ट्रक्चर काय CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके प्लस हायपोक्लोरस ॲसिड म्हणजे कोणता HOCl. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल तर आपण पाहिले आताच आपण पाहिले CH Cl CHO हा कंपाऊंड आपल्याला मिळेल. ओके किती HOCl याच्यामध्ये ॲड होतील तर 2 HOCl याच्यामध्ये ॲड होतील. अनस्टेबल कंपाऊंड तयार होईल वॉटर मॉलिक्यूल रिमूव्हल आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय C ऑप्शन. ओके Cl2CH CHO Cl2CH CHO. IIT 2002 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. एकदम सिंपल होता नोट करा हे. 12 नंबर रिएक्शन आहे कंबशन ऑफ अल्काइन. तर आपल्याला काय करायचं आहे अल्काइनचं कंबशन करायचं. ओके अल्काइनचं कंबशन करायचं म्हणजे काय केलं जातं नेमकं तर अल्काइनची रिएक्शन ऑक्सिजनसोबत केली जाते. ओके एकदम सिंपल आहे. कंबशन ऑफ अल्काइन द जनरल इक्वेशन फॉर कंबशन ऑफ एनी हायड्रोकार्बन इज. अल्काइन काय सांगा हायड्रोकार्बन्स आहेत. ओके आणि तुम्हाला कोणत्याही हायड्रोकार्बनचं जर कंबशन करायचं असेल एनी हायड्रोकार्बन मग तो अल्केन असो अल्किन असो अल्काइन असो किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असो कोणत्याही हायड्रोकार्बनचं जर तुम्हाला कंबशन करायचं असेल तर हेच इक्वेशन लक्ष ठेवायचं. कोणतं इक्वेशन सांगा CXHY प्लस X प्लस Y/4 O2 गिव्स XCO2 प्लस Y/2 H2O. डेल्टा H इज निगेटिव्ह. नीटले शेड CXHY हायड्रोकार्बन म्हणलं की त्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात. ओके तर इथे काय लिहिलेलं आहे CXHY म्हणजेच काय तर X म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम. नीटले शेड इथे X म्हणजे काय सांगा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. तर इथे X म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आणि Y म्हणजे काय असणार आहे तर Y म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. ओके नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. X म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन ॲटम Y म्हणजे काय नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हे इक्वेशन जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला कोणत्याही हायड्रोकार्बनचं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिता येईल. कोणतं कंबशनचं. समजलं सर्वांना. X CO2 किती तयार होतात आणि आपल्याला माहिती आहे कंबशन रिएक्शनमध्ये फक्त CO2 आणि H2 तयार होतात. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होतात. तर कार्बन डायऑक्साईड किती तयार होतील तर जेवढे X ह्या ठिकाणी आहेत जेवढे कार्बन ॲटम ह्या ठिकाणी आहेत तेवढेच X तयार होतील तेवढेच CO2 तयार होतील. ओके जेवढे कार्बन ह्या साईडला तेवढे CO2 ह्या साईडला तयार होतील. वॉटर किती तयार होतील तर Y/2 तयार होतील. म्हणजे जेवढे हायड्रोजन ह्या साईडला आहेत त्याच्या निम्मे वॉटर मॉलिक्युल्स इकडे तयार होतील. ओके जर समजा इथं 4 हायड्रोजन असतील तर किती वॉटर मॉलिक्यूल तयार होणार 4/2 तयार होणार म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. आणि आपल्याला माहिती आहे
हे आपण अल्केन टॉपिकमध्ये पण सांगितलं ऑल कमर्शियल रिएक्शन्स आर एक्झोथर्मिक, की ज्यांचा डेल्टा एच हा कसा असतो निगेटिव्ह असतो. डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर त्या रिएक्शन्सला आपण काय म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन्स म्हणतो. ओके, हे आहे ना सर्वांच्या लक्षात. ऑल कमर्शियल रिएक्शन्स आर एक्झोथर्मिक रिएक्शन्स. ओके, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघा. आपण टॉपिक पाहतोय अल्काइन, त्यामुळे फक्त आपण अल्काइनचं एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल ॲसिटिलिन. ओके, ॲसिटिलिनचं स्ट्रक्चर काय CH ट्रिपल बॉन्ड CH. CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे कार्बन ॲटम किती आणि हायड्रोजन ॲटम किती 2 कार्बन 2 हायड्रोजन. ओके, दिस इज ॲसिटिलिन. इथाइन. ओके, इथाइन प्लस मग मला सांग एक्सची व्हॅल्यू किती येतं 2, वायची सुद्धा व्हॅल्यू किती आहे 2. ओके, प्लस आपण काय करणार पुढे x प्लस y/4. सांग हे कॅल्क्युलेशन करून किती येईल सांगा 2 + 2/4 म्हणजे काय येणार आहे 5/2 येणार. एक्सची पण व्हॅल्यू 2, वायची पण व्हॅल्यू 2. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू ठेवल्या तर सांगा O2 किती तयार होतील 5/2 O2. ओके, येथे सर्वांच्या लक्षात. पुढे त्यानंतर सांग CO2 किती तयार होतील, जेवढे x ह्या ठिकाणी आहेत तेवढे CO2 ह्या ठिकाणी तयार होतील. 2 कार्बन ॲटम आहेत म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 2 CO2 तयार होणार. ओके, प्लस त्यानंतर y/2 म्हणजेच वायची सुद्धा व्हॅल्यू 2 आहे. 2/2 म्हणजेच काय येणार 1 आणि तो 1 आपण नाही लिहिलं तरी चालेल, सिम्पली काय लिहायचं H2. ओके, डेल्टा एच कसा आहे निगेटिव्ह आहे. तर याच्यामध्ये किती हीट बाहेर पडते -1300 किलो जूल. ओके, तर एवढी हीट बाहेर पडते जेव्हा आपण इथाईनचं कंबशन करू त्यावेळेस. म्हणजे इथाईनचं कंबशन केल्यानंतर किती हीट बाहेर पडते तर 1300 किलो जूल एवढी हीट बाहेर पडते. आणि ही रिएक्शन एक्झोथर्मिक आहे म्हणून आपण इथं साईन कोणतं लावले निगेटिव्ह साईन लावले. ओके, समजले ही कमर्शियल रिएक्शन. तर आपण फक्त एक एक्झाम्पल पाहिले, तुम्ही अशी कितीही एक्झाम्पल्स पाहू शकता, नो लिमिट. ओके, नोट करा हे. हां, याच्यामध्ये आपण 2 क्वेश्चन्स होमवर्कसाठी देतोय. त्यामध्ये हा आहे फर्स्ट क्वेश्चन, नोट करा हा. आज आपण 3rd हायड्रोकार्बन कंप्लीट केला आहे. कोणता अल्काइन्स. याच्या आधी आपण 2 कंप्लीट केले होते अल्केन्स अँड अल्किन्स आणि आज आपण 3rd हायड्रोकार्बन कंप्लीट केला आहे अल्काइन्स. ओके, अजून एक हायड्रोकार्बन आपला राहिलेला आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. पहा याच्यामध्ये तुम्हाला हा जो सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तो थ्योरेटिकल तुम्हाला दिलेला आहे. आयडेंटिफाय A to J इन दी फॉलोविंग रिएक्शन सिक्वेन्स. तर तुम्हाला A to J आयडेंटिफाय करायचे आहेत. ओके, तर हा जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे सेकंड क्वेश्चन ह्या तिन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून दिलेलं आहे. अल्केन, अल्किन अँड अल्काइन्स ह्या तिन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून हा एक थ्योरेटिकल क्वेश्चन दिलेला आहे. अल्काइन्स टॉपिकमध्ये आपण स्टेट बोर्ड NCERT आणि रेफरन्स बुक. स्टेट बोर्ड NCERT आणि रेफरन्स बुक ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. ओके, तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला न्यू टॉपिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हा आपण स्टार्ट करूया. थँक्यू.